हळू. मीरा, लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुझ्या सासूचं खरं रूप तुला सगळ्यांसमोर आणायचंय. कळलं? हो आजी. चल, मला सोड आता. सावकाश जा. हो. मीरा, आजी आल्या होत्या. अच्छा, ही आली होती म्हणून शंखनाद झाला वाटतं. याचा अर्थ काहीतरी घडणार आहे. आता काय करणार असेल ही म्हातारी? काय झालंय? ताई, मी आत्ता तुला काही सांगू शकत नाही. हा गौरी माते. मीरा, आता तू खरंच माझ्या सहनशक्तीचा अंत बघतीयस. तुला काहीही विचारलं की वेळ आल्यावर सांगेन, वेळ आल्यावर सांगेल. अगं, कधी येणार आहे तुझी वेळ? मी 24 तास तुझ्या चौतीभोवती नाही राहू शकत. ती माया घरात आल्यापासून ना मला वेदाची जास्त काळजी वाटते. मला तिच्यासोबतही राहावं लागतं. पण मग मलाही वाटतं ना की तू माझ्यापासून काही लपवू नये. हे बघ ताई, तू काहीही बोललीस ना तरी सुद्धा मी तुला आत्ता काहीच सांगू नाही शकत. आणि एक महत्वाची गोष्ट, आपला जो काही वाद होता तो माझ्याकडून आजपासून संपलाय. मीरा अशी अचानक काय बोलायला लागली? त्याचे परिणाम काय होतील? आत्मा आणि मनुष्य पुन्हा एकत्र येणार नाहीत ना? नाही मीरा, आता माझा तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही. तू कायम माझ्यापासून काही ना काही लपवत आली आहेस. आता जोपर्यंत तू सगळं खरं सांगत नाहीस तोपर्यंत आपल्यातला हा वाद संपणार नाही. नाही नाही, आत्मा आणि मनुष्याची युती होणार नाही. कारण जोपर्यंत माझी प्रेमळ अंबिका आहे तोपर्यंत मला घाबरायची गरज नाही.